अंतःकरणाविषयी दादाश्री काय म्हणतात ते जाणून घेऊया। सर्वजण जे सायन्स शोधू लागले त्या सायन्सची प्रथम फोड आम्ही देत आहोत। मनाला ओळखणं फार कठीण आहे। मन, बुद्धी, चित्त, अहंकार काय आहे हे जसंचं तसं दादाश्री म्हणतात मी तुम्हाला सांगत आहे। अंतःकरण 4 विभागाचं आहे। मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। हे डोळ्यांनी दिसत नाही, ज्ञानाने मात्र समजतं। पूर्णतः हे भौतिक आहे। शुद्ध आत्म्याचा आणि याचा काही देणा घेण्याचा संबंध नाही। याच्यापासून संपूर्ण वेगळंच आहे। आम्ही संपूर्णपणे वेगळे आहोत, म्हणून जसंचा तसं वर्णन आम्ही करू शकतो। आता प्रत्येकाचं कार्य निरनिराळं आहे। 4 जणांचे कार्य एकत्र सहकार्याने होत असते। मनुष्य देह ज्याच्या आधाराने कार्य करीत असतो त्याचे 2 भाग आहेत। पहिलं म्हणजे स्थूल देह, बाह्य विभाग, याला बाह्यकरण म्हणतात। आणि दुसरा सूक्ष्म देह, आंतरविभाग, याला अंतःकरण म्हणतात। कोणत्याही कार्याचा पहिला फोटो, पहिली छाप बरोबर जशीच्या तशी अंतःकरणामध्ये पडते आणि नंतर ती बाह्य जगात येते। शरीरमधून जे कधीही बाहेर पडत नाही त्याला मन म्हणतात। मन तर आतल्या आत नाचत राहते। निरनिराळ्या तरीकेचे पॅम्फलेट्स, निरनिराळ्या तरीकेचे पत्रिका दाखवते। मनाचा स्वभाव हा रखडपट्टी करणारा नाही। लोक म्हणतात माझं मन भटकते, ते खोटं आहे। भटक करते ते चित्त। फक्त चित्तच ह्या शरीराच्या बाहेर जाऊ शकते आणि ते जसं असते ते फोटो घेते आणि ते आपण पाहू शकतो। बुद्धी सल्ला देते आणि निर्णय घेते। त्यानंतर अहंकार त्याच्यावर सही करतो। मन, बुद्धी आणि चित्त या तिघांची सौदेबाजी चालते आणि बुद्धी आणि चित्ताबरोबर किंवा मनाबरोबर मिसळते आणि त्यावर मग अहंकार सही करतो। उदाहरणार्थ, तुम्ही सांताक्रूजमध्ये बसलेले आहात आणि आतल्या मनाने पॅम्फलेट दाखवली की दादरला जायचं आहे, तेव्हा चित्त ताबडतोब दादरला पोहोचते आणि दादरचा हुबेहूब फोटो बसल्या बसल्या आपल्याला दिसतो। नंतर मन दुसरं पॅम्फलेट दाखवते की चला बसनी जाऊ, मग चित्त बस बघून येते। परत मन तिसरं पॅम्फलेट दाखवते की चला टॅक्सीनं जाऊ। नंतर मन चौथा पॅम्फलेट दाखवते की गाडीतून जाऊ। तेव्हा चित्त गाडी, टॅक्सी, बस सर्वच बघून येते। त्यानंतर चित्त टॅक्सीच दाखवत राहते आणि शेवटी बुद्धी निर्णय घेते की टॅक्सीनं जायचं आहे आणि म्हणून अहंकार हिंदुस्थानच्या राष्ट्रपतीप्रमाणे त्या निर्णयावर सही करतो। मग ते कार्य ताबडतोब होते आणि तुम्ही टॅक्सीकरिता उभं राहता। जेव्हा बुद्धीनं निर्णय दिला की ताबडतोब मन पॅम्फलेट दाखवण्याचं बंद करून टाकते। नंतर दुसऱ्या परत विषयाचे पॅम्फलेट्स दाखवते। बुद्धीशिवाय कोणत्याही कार्याचे निर्णय होत नाहीत आणि जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा अहंकार सही करून टाकतो आणि कार्य होते। अहंकाराशिवाय तर काहीच काम होत नाही। पाणी पिण्याकरता सुद्धा उठता येत नाही। तर हे जे अंतःकरण आहे ही लोकसभा पद्धतीचं आहे, पार्लमेंट सिस्टमचं आहे। आता हे मन काय आहे दादाश्री म्हणतात, त्याचं स्वरूप काय आहे ते मी तुम्हाला सांगतो।